नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज 5 नोव्हेंबर 2022ला संयुक्त गट क पूर्व परीक्षा पार पडली आणि त्यामध्ये जसा ॲज युजुअल जसा आपण प्रेडिक्ट केला होता त्याचप्रमाणे काय झालं, तुमचा पेपर जो आहे तो वन लाइनर आला, म्हणजे सोपा लेवलचा आला। ठीक आहे। सो यामुळे जागा कमी, यावर्षी जागा कमी असल्यामुळे एक्साइजचा कट ऑफ जो असेल हा नक्कीच जास्त असेल। ठीक आहे। सो आता जो कट ऑफ असेल तो त्या प्रेडिक्ट करण्याआधी आपण एक जी टेंटेटिव्ह आन्सर की आहे तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय की जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेचा एक अंदाज येईल आणि अभ्यासाला लागायला तुम्हाला काय होईल, सोपं जाईल। कारण की मेन्सला जे असतात ते कमी दिवस राहिलेले असतात आणि अशा वेळी आपल्या मार्कचा एक अंदाज घेऊन पुढे गेलेलं बरं असतं। ठीक आहे। सो बघा, इथे आपण मी स्वतः तुमच्या राज्य व्यवस्था, त्यानंतर चालू घडामोडी आणि भूगोल या 3 विषयाचं विश्लेषण घेणार आहोत। सर्वात पहिले आपण करंट अफेअर या विषयामध्ये बघूया की कशा प्रकारे करंट अफेअर यावेळी संमिश्र होतं, म्हणजे चालू वर्षाच्या घडामोडी आणि गेल्या वर्षाच्या घडामोडी याचं एक काय कॉम्बिनेशन असं विचारलेलं आहे। 1-2 प्रश्न जर विचारले तर 2018चे पण प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतात। सो बघा, सर्वात आधी आपण जे 15 प्रश्न विचारले गेलेत करंट अफेअरवर त्यावर आधी डिस्कस करू। सर्वात पहिला जो आहे तो पुरस्कार विचारला आहे ब्रिक्स। ठीक आहे। 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला, ठीक आहे, कोणाला उत्कृष्ट पुरुष म्हणजे बेस्ट ॲक्टर मेल असा पुरस्कार मिळाला आहे, तर त्याचं उत्तर आहे धनुष। ठीक आहे। दक्षिणेचा जो एक हिरो आहे, ठीक आहे, धनुष, याला असुरन या चित्रपटासाठी, कोणता मूवी आहे, असुरन या मूवीसाठी काय मिळालेला आहे, हा पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे। सो धनुषचा याचा यावर्षी ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये डंका वाजला। सो याचं उत्तर काय असेल, धनुष। नंतर 2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमॅन पदक, ओके, बोल्ट्झमॅन पदक जे आहे 2022चे, हे पदक कोण देत असतं, तर हे देत असतं इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड, ठीक आहे, अप्लाइड फिजिक्स नावाची संस्था। ठीक आहे। काय नाव आहे संस्थेचं नाव, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स नावाची ही संस्था बोल्ट्झमॅन पदक देत असते आणि हे पदक पहिले भारतीय भौतिक शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे प्रोफेसर दीपक धर यांना मिळालं आहे। ठीक आहे। दीपक धर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च मध्ये वर्क करतात बंगळुरूला। ठीक आहे। आणि त्यांना काय फिजिक्स मधल्या योगदानासाठी काय बोल्ट्झमॅन पदक मिळालेलं आहे। सो याचं उत्तर काय असेल, ते असेल दीपक धर। त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक 2020, ॲक्च्युली 20चं होतं, ते कोरोनामुळे पुढे ढकललं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये कधी झालं होतं, ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये पार पडलं। ठीक आहे। म्हणजे गेल्या वर्षीचा प्रश्न आहे। यावर प्रश्न विचारला की पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्ये, बघा लक्ष द्या, पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली महिला कोण आहे, त्यांचं नाव आहे अवनी लेखारा। अवनी लेखारा ह्या आहेत शूटिंग या गेमसोबत, शूटिंग या गेमच्या संबंधित त्या आहेत आणि त्यांना काय आहे, दुसऱ्यांदा हे पदक मिळालं। त्या 2nd रँकवर आल्या होत्या, 3rd रँकवर आल्या होत्या आणि त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालं। कोणतं, ब्रॉन्झ पदक, कळलं का? सो हे याचं उत्तर काय असेल, अवनी लेखारा, आणि शूटिंग या गेम संदर्भात त्या आहेत। पुढे जसा येरवाडा तुरुंग पर्यटन योजना विचारली होती त्याच धर्तीवर हा प्रश्न केलेला आहे की येरवाडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 मध्ये कोणती योजना सरकारने लॉन्च केली आहे। सो त्या योजनेचं नाव आहे पोरं हो, ती आहे जिव्हाळा योजना। कोणती, जिव्हाळा योजना। सो विखे पाटील यांनी काय केली होती, ही योजना लॉन्च केली होती आणि याद्वारे काय केलं जाणार आहे, जे प्रिझनर आहेत, ठीक आहे, जे कैदी आहेत त्यांना 7% दराने लोन अवेलेबल करून देणार आहेत। ठीक आहे। अशा 50,000 जे प्रिझनर्स आहेत म्हणजे कैदी आहेत त्यांना या प्रकारची एक पायलट स्कीम चालू केली। आणि एक लक्षात ठेवा, हे प्रायोगिक तत्वावर म्हणजे पायलट स्कीम म्हणून कुठून लॉन्च केली आहे, येरवडा जेलमधून। आणि भारतात पहिल्यांदा असा उपक्रम होतोय की ज्यामध्ये तुरुंगातील प्रिझनर्सला, ठीक आहे, कैद्यांना लोन आपण अवेलेबल करून देतोय। सो त्या योजनेचं नाव काय असेल, जिव्हाळा योजना। नंबर नेक्स्ट, हा प्रश्न जरा, ठीक आहे, हा प्रश्न जरा डिफिकल्ट या सेशन मध्ये आपण टाकू शकतो। ठीक आहे। पण रँक विचारली असल्या कारणाने काय फारसा जास्त कठीण तुम्ही म्हणू शकणार नाही याला। बघा लक्ष द्या,
की ग्लोबल ऑब्झर्वेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन, ठीक आहे, ही एक संस्था आहे. हा एक अहवाल आला, या संस्थेचा त्या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपण म्हणजेच काय आपण त्याला म्हणू शकतो ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन. सो या मध्ये वर्ल्ड रँकिंग मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? सो बघा लक्ष द्या, भारत जो आहे तो 3ऱ्या स्थानावर आहे, कारण की फर्स्ट वन तो आहे USA, सेकंड वन चायना. म्हणजे सर्वात जास्त जर अवेअरनेस कुठं असेल अवयवदानाची तर अमेरिकेत आहे, आणि तद्वतच 2ऱ्या नंबरवर चायनामध्ये आहे. आणि भारत काय आहे, हा इथे वाढ झाली आहे. 2013 ते 2019, ठीक आहे, या काळामध्ये इथे काय झालंय, प्रचंड प्रमाणात वाढ झालेली तुम्हाला दिसते. ठीक आहे, सो याचं उत्तर काय असेल, उत्तर क्रमांक 3 असेल. चला पुढे जाऊया. नंतरचा प्रश्न, बियॉन्ड पॉसिबल. ठीक आहे, बियॉन्ड पॉसिबल. बियॉन्ड पॉसिबल हे जे पुस्तक आहे हे आहे निमसदाई पुर्जा. ठीक आहे, यांनी काय केलं आहे की जे 14 पीक्स आहेत, जगातले सर्वात मोठे 14 पीक्स ते त्यांनी पार केले आहेत. असे ते काय नाव आहे त्यांचं, निमसदाई पुर्जा यांचं बुक आहे बियॉन्ड पॉसिबल. ठीक आहे, त्याचं उत्तर काय असेल, निमसदाई पुर्जा असेल. चला नंबर नेक्स्ट. पुढे हा प्रश्न, आता यापैकी बरेचसे प्रश्न आपल्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मधून आले आहे कंबाईन सीच्या. ठीक आहे, सो कोणाकोणाला ते आठवले ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. बघा लक्ष द्या, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर योजना, मी तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचमध्ये या संदर्भात माहिती दिली होती की अमृत सरोवर योजना ही योजना आपण 24 एप्रिल 2022 ला लॉन्च केली पंचायत राज दिनी. या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवर तयार करायचे. ते कशासाठी करायचे, तर ते करायचे जलसंधारणासाठी. जे पाण्याची पातळी खालावत आहे हळूहळू त्याला आपल्याला काय करायचं आहे, रिज्युनेट करायची आहे, म्हणजे पुनर्भरणा करायचा आहे, त्यासाठी ती योजना आहे. ठीक आहे, आणि या योजनेची सुरुवात जी झाली होती ती झाली होती रामपूर नावाचा जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये, तिथून पटवाई नावाचं गाव आहे, तिथून सुरुवात झाली. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2023 पर्यंत 75,000 इतके सरोवर निर्माण करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात 75 असं आपलं एक टार्गेट आहे. आणि पुढल्या 15 ऑगस्टला प्रत्येक सरोवरावर काय होणार आहे, फ्लॅग होस्टिंग. सो त्याचं उत्तर काय असेल, जलसंधारण. पुढे ही योजना बघा, हा 2018चा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सहज एक सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून सोडू शकला असता कदाचित. बघा लक्ष द्या, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना याबद्दल बिनचूक विधाने निवडा. बघा सर्वात पहिले डिसेंबर 2018 मध्ये दिल्ली सरकारने योजना चालू केली होती. अगदी बरोबर, केंद्र सरकारची जशी योजना होती त्या योजनेला पूरक किंवा समांतर तशाच प्रकारे त्या धर्तीवर जी योजना लॉन्च केली ती केली आप सरकारने मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना. आता मला एक सांगा, कोणतं जरी राज्य असेल ते दुसऱ्या नागरिकांसाठी कधी स्कीम करेल का, नाही, राज्यातील नागरिकांसाठी. म्हणजे हे विधान काय असेल, सरळ सरळ चुकीचं. भारताचा कोणताही नागरिक करू शकतो का, नाही. बघा या योजनेमध्ये तरतूदच अशी होती की प्रत्येक जो विधानसभा मतदारसंघ आहे दिल्लीमधली विधानसभा मतदारसंघ, यापैकी प्रत्येक मतदारसंघातून आपल्याला काय 1160 वर्षावरील नागरिक म्हणजे प्रौढ नागरिक 1100 प्रौढ नागरिकांना आपण तीर्थयात्रेसाठी पाठवणार होतो. म्हणजे बघा डिसेंबर 2018ची योजना आहे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1100 लोकांना 60 वर्षावरील त्यांना काय मोफत तीर्थयात्रा योजना असेल. आणि इन्कम क्रायटेरिया कोणत्याही प्रकारचा नव्हता, प्रत्येक व्यक्ती त्यासाठी काय होता, हा इलिजिबल होता, म्हणजेच ही युनिव्हर्सल योजना होती. आणि या 60 वर्षाच्या व्यक्तीला तीर्थयात्रेला गेल्यानंतर 1 लाखाचा विमा संरक्षण होतं. आणि या व्यक्तीसोबत त्याच्या कुटुंबातील 18 वर्षाच्या वरील कोणताही व्यक्ती सहाय्यक म्हणून जाता येऊ शकत होता. अशा प्रकारची ती योजना होती. हे विधान चुकलं. ठीक आहे, आता बघा मग इथे आपल्याला बी नको, इथं बी गेलं, इथून बी निघून गेलं, इथून बी निघून गेलं. सो सी हे शुड बी राईट. या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळाची यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला. म्हणजे 2018ची योजना आहे आणि ती आता का विचारली, कारण की अयोध्येचा समावेश झाला म्हणून. सो त्याचं उत्तर काय असेल, ए आणि सी बरोबर. ठीक आहे, काही कॅन्सल होण्यासारखा एकही प्रश्न माझ्या मते इथे नाही. करंट अफेअरमध्ये एकही प्रश्न कॅन्सल होणार नाही. हा प्रश्न बघा, ही 2020ची न्यूज आहे.
2020 ची अशी न्यूज आहे की तुम्हाला माहिती आहे 1985 मध्ये एक अभयारण्याची स्थापना झाली होती. त्या अभयारण्याचं नाव होतं ओरंग राष्ट्रीय अभयारण्य. पुढे 1999 मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. 1999 मध्ये तेजपूर नावाचं शहर आहे आसाममध्ये. ठीक आहे, आसाममध्ये तेजपूर नावाचा, शोणितपूर नावाचा जिल्हा आहे, तिथं हे ओरंग राष्ट्रीय उद्यान आहे. आणि याचं पूर्वीचं नाव काय होतं, राजीव गांधी ओरंग राष्ट्रीय उद्यान. आणि या नावातून काय केलं आहे, राजीव गांधी हा शब्द काढून टाकला. एकदा मी यूट्यूबला लेक्चर घेतलं आहे करंट अफेअरचा, त्यामधून हा प्रश्न आलेला तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, सो तिथे हा प्रश्न मी कव्हर केलेला दिसतोय. सो त्याच्यामुळे याचं उत्तर काय असेल, आसाम हे उत्तर असेल. नंबर नेक्स्ट, पुढे ही जी समिट आहे, भारत आणि मध्य एशिया संबंधांना किती 30 वर्ष पूर्ण झाले. अलीकडे भारत आणि मध्य एशिया संबंधांना 30 वर्ष पूर्ण झाले. सो त्या धर्तीवर आपण भारत मध्य एशिया शिखर परिषद म्हणजे इंडिया सेंट्रल आशिया समिट पार पडली 28 जानेवारी 2022 ला. ठीक आहे, आणि यामध्ये काही देश होते, पाकिस्तान सोडून सर्व देश होते, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान. ठीक आहे, हे सगळे देश, त्याच्यानंतर तुर्कमेनिस्तान, हे सगळे देश काय होते, उपस्थित होते. सो ए अँड बी हे दोन्ही असतात. कुठे झाली तर ती व्हर्च्युअली झाली. कुठे झाली, व्हर्च्युअली, आभासी पद्धतीने झाली. ओके, सो दोन्ही उत्तर काय असतील याचे, बरोबर असतील. दोन्ही ए आणि बी दोन्ही बरोबर. नंबर नेक्स्ट, मे 2022 मध्ये, ठीक आहे, मे 2022 मध्ये कोणाची नियुक्ती ही नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली, तर त्यांचं नाव आहे सुमन के बेरी. कारण की राजीव कुमार हे पहिले नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या जागी सुमन के बेरी यांची नियुक्ती करण्यात आली. सुमन के बेरी हे शास्त्रज्ञांमध्ये फार गाजलेलं नाव आहे, कारण की यांनी 28 वर्ष जागतिक बँकेमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधानाची जी सल्लागार परिषद होती, मुख्य आर्थिक सल्लागार परिषद, ठीक आहे, त्यामध्ये त्यानंतर जी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते, त्यामध्ये सुमन के बेरी यांचा समावेश होता. आणि अलीकडे काय झाली, त्यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. सो याचं उत्तर सुमन के बेरी असेल. त्यानंतर आयोगाने ऑलरेडी विचारलेला प्रश्न हा परत एकदा विचारला आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम, याला म्हणतात युवा वैज्ञानिक कार्यक्रम, म्हणजे बघा युवा वैज्ञानिक कार्यक्रम म्हणजे युवा वैज्ञानिक कार्यक्रम, युविका. युविका, आता बघा विज्ञानी जर म्हटलं तर हा प्रोग्राम कशा संदर्भात आहे, स्पेस रिसर्च, स्पेस अप्लिकेशन, एरोस्पेस या संदर्भातला हा प्रोग्राम आहे. आणि जो कंडक्ट केला आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ऑलरेडी PUIQ आहे, तो आयोगानं ऑलरेडी विचारलेला आहे. सो याचं उत्तर काय असेल, तो असेल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे, चलो नंबर नेक्स्ट, हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा, अशी जी थीम होती. ठीक आहे, ही थीम कशाची होती, तर ही थीम होती झिरो डिस्क्रिमिनेशन डे. कधी असतो, 1 मेला. सो 1 मेला जो झिरो डिस्क्रिमिनेशन डे आहे, तर त्यांनी काय सांगितलं, त्याची यावर्षी थीम काय होती, हानिकारक कायदे हटवा आणि सशक्त करणारे कायदे बनवा. सो त्याचं उत्तर काय असेल, झिरो डिस्क्रिमिनेशन डे. नंबर नेक्स्ट, हा प्रश्न आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये पण कव्हर केला आहे. बघा, लक्ष द्या की भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या इस्रोचे 10वे अध्यक्ष, ठीक आहे, 10वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती, एस सोमनाथ. ठीक आहे, एस सोमनाथ हे आधी काय होते, जे बंगळुरूला जे विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर आहे त्याचे काय होते, संचालक होते. आणि त्यांची अलीकडे के सिवन यांच्या जागी काय झाली, एस सोमनाथ यांची नियुक्ती झाली इस्रोच्या अध्यक्षपदी. ठीक आहे, आणि यांच्या अध्यक्षतेखाली आपण PSLVचं जे 52व उड्डाण होतं, ठीक आहे, जे कधी 14 फेब्रुवारी 2022 म्हणजे ज्या दिवशी युक्रेनचं युद्ध चालू झालं त्याच दिवशी. ठीक आहे, आपण EOS अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट 04 नावाचं एक लॉन्च केलं. ठीक आहे, यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं उड्डाण होतं. त्याच्यानंतर
पंजाबच्या उत्पादन, आता एक्साईज डिपार्टमेंटच्या वर आधारित हा प्रश्न आहे, ठीक आहे. फारसा या प्रश्न नाही आला तरी फारसं काही आपल्याला जास्त यावर ट्रेस द्यायचा नाही, कारण की एक्साईज ही पोस्ट आहे त्यांच्यामुळे त्यांनी विचारण्याचा एक प्रयत्न केला. बघा, पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2022 साली अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन रेड रोज चालू केलं होतं. तुम्हाला माहिती आहे, पंजाब हे टॉक्सिकेशन म्हणजे दारू पिणं किंवा अवैध तस्करी असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रग्ज वगैरे असेल, सो याच्या संदर्भात तुम्हाला अव्वल राज्य दिसतं. आणि तिथला जो एक्साईज डिपार्टमेंट आहे त्याने काय केलं, ऑपरेशन रेड रोज राबवलेलं होतं. सो विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचे 15 जे होते ते करंट अफेअरचे प्रश्न होते जे कुठेही कॅन्सल होणार नाहीत. ओके, चला पुढे आपण जे प्रश्न बघतोय ते बघतोय इंडियन पॉलिटी. त्यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारलेले दिसतात. हा प्रश्न थोडासा तुम्ही कदाचित वाचनाबाहेरचा असेल काही विद्यार्थ्यांच्या. ओके, कोणकोणते PYQ होते हे पण ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो. बघा, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधनं घालण्यात आली. म्हणजे एक लक्षात घ्या की जे तुम्हाला मूलभूत हक्क दिले आहेत 19 मध्ये, त्यामध्ये काही वाजवी बंधनं असतात, रिस्ट्रिक्शन्स असतात. सो ते रिस्ट्रिक्शन मध्ये सार्वभौमत्व आणि एकात्मता, म्हणजे बघा, देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता खंडित होईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणाला करता येत नाही, अशा प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही नाही. ठीक आहे, हे रिस्ट्रिक्शन आपण जे टाकले ते टाकली 16वी घटना दुरुस्ती 1963 अन्वये. आणि एक बघा, प्रत्येक म्हणजे अनुसूचित 3 मध्ये त्या शब्दा दिल्या आहेत, त्यामध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे आम्ही काय करू, रक्षण करू असा शब्द तुम्हाला दिसतोय. सो तो कोणत्या घटना दुरुस्तीने टाकल्या, 16वी घटना दुरुस्ती 1963. नंबर नेक्स्ट, मूलभूत हक्कावर आधारित आहे. राज्य घटनेच्या भाग 17 मध्ये सर्व 9 कलमे कोणती. बघा, भाषा 17वा भाग कोणता आहे, 17वा भाग आहे भाषा, कार्यालयीन भाषा आणि संघराज्यीय भाषा. ठीक आहे, त्यावर काय विचारलं की 300, ठीक आहे, भाग 17 मध्ये कोणते कलम आहेत. तुम्हाला माहित असेल 343 ते 351 दरम्यान काय आहेत, हे आहेत. आता हा भाग तुम्ही वाचला जरी नसेल तरी तुम्हाला एक सेगमेंट दिसतो कुठे, DPSP मध्ये, काय, भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, आणि त्यामध्ये कलम 350A आणि B तुम्ही वाचता, तिथून पण हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आला असता. ठीक आहे, म्हणजे बघा, संघराज्याची भाषा कोणती असेल, न्यायालयाची भाषा कोणती असेल, राज्याची भाषा कोणती असेल, हे सगळ्या ज्या तरतुदी आहेत ह्या तरतुदी कुठे आहेत, भाग 17 मध्ये केलेल्या आहेत. ओके, चला नंबर नेक्स्ट. भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मागणी केली. सो तुम्ही इंडियन पॉलिटीमध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला हे याचा संदर्भ दिसतो कुठे. सो 1940 मध्ये जी ऑफर होती, ऑगस्ट ऑफर, सो त्यामध्ये काय झालं होतं, इंग्रजांनी अंशतः एक भारतीय संविधानाची मागणी काय केली होती, मान्य केली होती. ठीक आहे, त्याच्यामुळे उत्तर काय असेल 1940. आणि कोणत्याही प्रकारचा कॅन्सल होणार नाही की सर 42 मध्ये पूर्णता केली, अंशता केली, हे जास्तीचं डोकं लावायचं नाही. आयोग उत्तर 1940च देईल. जो प्रश्न कॅन्सल होणारा असेल तो प्रश्न तुम्हाला मी सांगतोच. पुढे, भारतीय लोक, बघा लक्ष द्या, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात. म्हणजे बघा, सत्ता आपलीच, देश आपलाच. ठीक आहे, आणि त्यांनी आपल्याला काय केलं, जज करण्याचा प्रयत्न केला की भारतीय लोक देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे करू शकतात. असं इंग्रजांनी यासाठी काय केलं होतं, गोलमेज परिषदा भरवल्या होत्या. सर्वांना माहिती आहे की गोलमेज परिषदा काय झाल्या होत्या, 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. आणि यामध्येही तुम्हाला माहिती आहे की ह्या नोव्हेंबर महिन्यापासून नोव्हेंबर 1930 ते जानेवारी, नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1932 पर्यंत झाल्या होत्या. सायमन कमिशनने आपला अहवाल दिला होता 1930 मध्ये, त्यावर आधारित. त्यानंतर जिना असतील, त्याच्यानंतर जे लॉर्ड इर्विन असतील आणि मॅकडोनाल्ड असतील, या लोकांनी काय केलं होतं, अशा प्रकारे एक काय घ्याव्या, अशा राऊंड टेबल कॉन्फरन्स घ्याव्या असं एक रिपोर्ट सादर केला होता. आणि सोबतच सायमन कमिशन पण होतं. सो या सर्वांच्या रिकमेंडेशन वरून काय झालं, तर नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1932 मध्ये सर्व पक्षीय गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. ठीक आहे, सो 3 गोलमेज परिषद झाली. पहिली झाली ती नोव्हेंबर 1930 ते जानेवारी
1931 या काळात. त्यानंतर दुसरी झाली ती झाली सप्टेंबर 1931, ठीक आहे. सो जानेवारी 1932 या कालावधीत झाली. आणि त्यानंतर तिसरी जी झाली ती नोव्हेंबर आणि डिसेंबर 1932 मध्ये झाल्या. अशा 3 गोलमेज परिषदा पार पडल्या होत्या, ठीक आहे. नंबर नेक्स्ट बघा पुढे. आता हे राज्यपालावर आधारित कलम आहे. जर राज्यपालाचे कलम जरी माहित असतील किंवा कार्यकारी शब्द एवढा जरी माहित असेल, ठीक आहे, सर्व प्रश्न फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मधलेच आहेत, ठीक आहे. बघा भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी संस्था, मला सांगा बरोबर, राज्याचा कार्यकारी कारभार कोणाच्या नावाने चालतो? राज्यपालांच्या, ठीक आहे. सो राज्यपालांच्या नावे राज्याचा कार्यकारी कारभार चालत असतो, ठीक आहे. फक्त काय असते, वास्तविक प्रमुख कोण असतात? मुख्यमंत्री. कार्यकारी या शब्दावरून जरी सोडला असता तरी तुम्हाला प्रश्न काय करता आला असता? टॅकल करता आला असता. नंबर नेक्स्ट, मूलभूत हक्कावर प्रश्न क्रमांक 2. बघा लक्ष द्या, इथे तुम्हाला प्रश्न रिस्ट्रिक्ट करून आयोगाने विचारले. 4-5 टॉपिकवरच प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतात. मूलभूत हक्कावर 16व्या घटना दुरुस्तीचा प्रश्न क्रमांक 2. तसाच जे तुमचे मूलभूत कर्तव्य आहे त्यावर 2 प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतात. बघा, बंदी प्रात्यक्षिकरण कधी असते मला सांगा बरं? एखाद्या व्यक्तीला जर अवैधपणे अटक केली असेल, मी काय म्हणतोय की एखाद्या व्यक्तीला जर अवैधपणे अटक केली असेल तर बघा CRPC ऍक्ट आहे, CRPC ऍक्टचं कलम 57 आहे. ते असं म्हणतं की कोणत्याही व्यक्तीला जर पोलिसांनी अटक केली असेल तर 24 तासाच्या आत न्यायालयापुढे काय केलं पाहिजे? हजर केलं पाहिजे. जर हजर केलं नसेल आणि एखाद्या वेळेस अवैधरित्या अटक झाली असेल, सो काय केलं जातं? बंदी प्रात्यक्षिकरण नावाचा एक जो आहे, ठीक आहे, रीड सर्वोच्च न्यायालय काढतं आणि सांगतं की ज्या व्यक्तीला तुम्ही अटक केली त्याची कायदेशीर कारण आम्हाला सांगा, त्या व्यक्तीला देहानं उपस्थित करा. दॅट इज देहोपस्थिती, हेबियस कॉर्पस असं म्हणतात त्याला, लॅटिन मॅक्झिम आहे ती. बघा मग याचं उत्तर काय पाहिजे आपल्याला? उत्तर पाहिजे सो हे असेल. नंतर परमादेश. परमादेश म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती, सार्वजनिक कर्मचारी, राज्य व्यवस्थेतील एखादा व्यक्ती जर त्याच्याप्रमाणे कार्य करत नसेल, अधिकाराप्रमाणे कार्य करत नसेल, कर्तव्याप्रमाणे वागत नसेल, तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं आम्ही आदेश देतो की, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी सेवा मिळवण्याचा हक्क आहे आणि तो तुमचा मूलभूत हक्क आहे, ठीक आहे. जर तुम्ही तो हक्क तुमचा डावलला जात असेल, ठीक आहे, सो अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय काय असतं? अधिकाराला कार्य करण्यासाठी आदेश देत असतो, त्याला म्हणतात परमादेश. सो याचं उत्तर काय असेल? 3, म्हणजे उत्तर क्रमांक 2 इथे डिफाईन झालं. तिसरं, अधिकार पृच्छा. समजा एखाद्या सार्वजनिक पदावर, मंत्री वगैरे पद सोडून एखाद्या सार्वजनिक पदावर एखाद्या व्यक्तीनं पद धारण केलं असेल, म्हणजे MPSC मध्ये तुम्ही आणि मी दोघं आहोत, तुम्हाला माझ्यापेक्षा मार्क्स आहेत पण मी रुजू झालो, मग तुमच्या मूलभूत हक्काचं काय झालं? हनन झालं, कारण की सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये तुम्हाला समान संधी आहे. मग अशा वेळेस तुम्ही मूलभूत हक्काचं हनन झालं म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाल आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय मला विचारेल की तुम्ही कोणत्या अधिकारान्वये हे पद धारण केलं आहे. दॅट इज पदाची कायदेशीरता तपासणे. नंबर नेक्स्ट, उत्प्रेक्षण. उत्प्रेक्षण काय असतं? खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करावा. म्हणजे एखाद्या वेळेस जेव्हा कनिष्ठ न्यायालय आपला अधिकार, आपलं ज्युरिस्डिक्शन सोडून वागायला सुरुवात करतं, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे रिट्स काढत असते. एक लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्काचं उल्लंघन जर झालं तर तुम्ही कलम 32 अन्वये जाता आणि सर्वोच्च न्यायालय जे रिट्स काढत असतं ते काढत असतं 139 अनुच्छेद 139 अन्वये, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. आणि सर्वोच्च न्यायालयाला, उच्च न्यायालयाला रिट्स काढण्याचे अधिकार जे आहेत ते 226 अन्वये देण्यात आले आहेत. ओके. नंबर नेक्स्ट, पंचायत राज ग्रामपंचायतचा जो व्हिडिओ आहे आपला सर्व यूट्यूबवर, त्यामधून हा प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. आपला जो पंचायतचा कोर्स आहे त्यामधून पण हा प्रश्न आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती विसर्जित झाली नसेल तर तिचा कार्यकाल कोणत्या दिवसापासून 5 वर्ष, म्हणजे एवढंच म्हणायचं आहे, ग्रामपंचायतीचा जो कार्यकाल आहे तो कधीपासून 5 वर्ष असतो. आणि बघा की जसं मी तुम्हाला सांगित असतो पेपर सोडवताना की जे लांबलचक उत्तर असेल ते आयोगाचं उत्तर असण्याचे चान्सेस असतात. मग सर्वात पहिले हेच बघू आपण, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीचा जो नियत दिनांक आहे, जेव्हा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होतात त्यावेळी
जिल्हाधिकारी काय करतात, एक पहिली बैठक बोलावतात. या बैठकीमध्ये जर सरपंच अप्रत्यक्ष असेल तर सरपंच आणि उपसरपंचाची निवड होते, आणि सरपंच प्रत्यक्ष जनतेतून असेल तर उपसरपंचाची निवड होते. ठीक आहे, अशी ती बैठक राहते. आणि या बैठकीपासून प्रत्येकाचा कालखंड किती राहतो, 5 वर्ष. आणि समजा ए नावाची ग्रामपंचायत आहे आणि ही विसर्जित झाली, म्हणजे 2022ला निवडणुका झाल्या जानेवारी 2022ला, आणि ए नावाची ग्रामसभा विसर्जित झाली, ग्रामपंचायत विसर्जित झाली ती म्हणजे 2024ला. ठीक आहे. सो आता याच्या जागी जर बी आली असेल तर हिचा कालखंड किती असेल, उर्वरित जे राहिले 3 वर्ष ते असेल, म्हणजे 2027 पर्यंत. म्हणजे ही जी राहील विसर्जित झालेल्या ग्रामपंचायत जागी जे दुसरी ग्रामसभा आहे ते उर्वरित कालावधीसाठी कार्य करते. सो त्याच्यामुळे उत्तर काय असेल, 3. पॉलिटीमध्ये एक प्रश्न थोडासा संदिग्ध आहे, बाकी सर्व प्रश्न आहेत. या वर्षीच ठीक आहे ग्रुप सीच्या मेन्सला आलेला प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. आणि तुम्हाला माहिती आहे काँग्रेस सरकारनं 1976 मध्ये जी समिती स्थापन केली होती, स्वर्णसिंह समिती, त्याद्वारे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. मूलभूत कर्तव्य मूळतः 10 होती, ही भाग 4A मध्ये आहेत आणि याचं कलम आहे 51(1). ठीक आहे. आणि यावरच आधारित एक दुसरा प्रश्न पण विचारलेला आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर काय असेल, स्वर्णसिंह. नंतर हा प्रश्न जरा संदिग्ध आहे. आयोग पहिल्या की मध्ये जे उत्तर असेल, म्हणजे माझ्या मते हा प्रश्नाचं उत्तर बघा काय असेल, माझ्या मते म्हणजे डॅम शुअर. ठीक आहे. बघा प्रश्न काय आहे, प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. हे बघा, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे हे ग्रामसेवकाचे कार्य आहे. कारण की तुम्हाला माहित असेल ग्रामसभेचा जो निधी असतो त्याला ग्राम निधी म्हणतात, जो जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सहकारी बँकांमध्ये असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमरावतीची कोऑपरेटिव्ह बँक आहे, तिला ADCC बँक म्हणतात, त्या बँकेत असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असेल. आणि त्या ग्राम निधीवर 2 लोकांची स्वाक्षरी असते, एक सरपंच आणि एक कोण, ग्रामसेवक. या दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीनेच काय होत असतो, या निधीचा वापर होत असतो. म्हणजे ग्रामसेवकाला सरळ सांगितलं आहे की ग्रामपंचायतच्या निधीचा योग्य वापर करावा. कळलं. सो त्याच्यामुळे हे उत्तर असेल. म्हणजे ग्रामसेवकाचं कार्य नाही, हे कार्य आहे म्हणून आपलं उत्तर नाही. ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, तुम्हाला माहिती आहे ग्रामसभेचं जे दप्तर सांभाळण्याचा अधिकार असतो तो कोणाला असतो, तो असतो ग्रामसेवकाला. म्हणजे हे पण त्याचं कार्य आहे, पण आपलं उत्तर नाही, कारण की त्याने काय म्हटलं, कोणतं काम ग्रामसेवकाचं नाही. 3rd वन, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे, यासाठी तो असतोच. ठीक आहे. तुम्हाला माहित असेल की ग्रामसेवक तुमच्या गावामध्ये काय करतो, कराची आकारणी करतो, इट्स मीन वसुली करतो. सो त्याच्यामुळे हे पण त्याचं कार्य आहे, आपलं उत्तर नाही. सो याचं उत्तर काय असेल, यापैकी नाही असेल. ठीक आहे. सो आयोग याचं उत्तर काय देतं हे बघू. माझ्या मते तरी उत्तर शेवटपर्यंत काय राहील, 4 राहील. आणि आयोगाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. नंबर नेक्स्ट, कोणत्या घटना, मूलभूत हक्कावर दुसरा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य नंतर समाविष्ट केलं. बघा, स्वर्णसिंह समिती काँग्रेसनं स्थापन केली, त्याद्वारे आपण भाग 4A टाकला होता, त्यामध्ये 51A कलम आहे. सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य होतं आणि नंतर आपण 86वी घटना दुरुस्ती 2002 केली, आणि ज्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिकवणं, ठीक आहे, हे त्यांच्या पालकांना आणि म्हणजे त्यांच्या आई वडिलांना आणि कायदेशीर पालकांना काय करण्यात आलं, अनिवार्य करण्यात आलं. सो ही 86वी घटना दुरुस्ती. आणि या 86व्या घटना दुरुस्तीद्वारेच जे कलम 45 आहे त्यामध्ये पण सुधारणा सुचवण्यात आलेली होती. नंबर नेक्स्ट. ओके. सो हे तुमचे काय होते, एकूणच 10 प्रश्न होते. यामध्ये एकही संदिग्ध प्रश्न नाही, एक ग्रामसेवकाचा सोडला तर.